कारण राजकारण या कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. खरं म्हणजे 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर मग बरीच चर्चा सुरू झाली. काय नक्की होणार आहे, या निवडणुकांचा परिणाम काय होणार आहे, प्रामुख्यानं या निवडणुकांच्या निकालांचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर काय होईल आणि महाराष्ट्रावर काय होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि चर्चा माझ्या लेखी फार महत्त्वाची आहे. अनेकांना असं वाटतं की साधी गोष्ट आहे, ज्या प्रकारचं देदीप्यमान यश आत्ता नरेंद्र मोदींना मिळालेलं आहे, भाजपला मिळालेलं आहे, ते लक्षात घेता लोकसभा निवडणूक भाजप जिंकणार, मोदी जिंकणार. मोदी मॅजिक हा विषय आत्ता फार चर्चेचा आहे आणि असं वाटावं असाच एकूण कालखंड आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की निवडणुका हे एक सायकोलॉजिकल वॉरफेअर पण असतं. त्यामुळे मानसिक मुद्दे, भावनिक मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. अशा कालावधीमध्ये जेव्हा आता लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे, अशावेळी या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होतात, निकाल लागतो आणि मोदींचा करिश्मा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं. त्याचा फायदा भाजपला होणार आहे का? तो होणार आहे, काही प्रमाणात तो होऊ शकतोच. मुळामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड ही तीनही राज्य की जी मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जिंकली होती, काँग्रेसला बहुमत होतं, त्या तीनही राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणं, भाजपनं तिन्ही राज्य जिंकणं, त्यातही लोकांना आश्चर्य वाटतं. छत्तीसगडमध्ये सुद्धा तेलंगणाचा अपवाद वगळला आणि तेलंगणावर आपण सविस्तरपणे बोलतो आहोत, पण तेलंगणाचा अपवाद वगळला तर ह्या तीनही राज्य जी हिंदी बेल्ट ज्याला म्हटलं जातं, ज्याला गायपट्टा म्हटलं जातं, अशा हिंदी हार्टलँडमध्ये तीनही राज्यांमध्ये भाजपला ज्या प्रकारचा विजय मिळालेला आहे, त्याच्यानंतर नरेंद्र मोदींच्या करिश्म्याची चर्चा सुरू झाली आहे आणि ते अगदी स्वाभाविक आहे. मुळामध्ये या तीनही राज्यांमध्ये भाजपनं स्थानिक चेहरा दिलाच नव्हता. तीनही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नव्हता. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान हे स्टार कॅम्पेनर होते आणि त्यांच्यामुळेच हे यश मिळालं असं म्हटलं जातं. हे खरं असलं तरीही मध्य प्रदेशमध्ये सुद्धा शिवराज सिंग चौहान हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं जाहीर केलेलं नव्हतं. छत्तीसगडमध्ये डॉक्टर रमण सिंग यांचा उल्लेखही नव्हता, त्यामुळे तो चेहरा नव्हता. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे हा चेहरा नव्हता, त्यामुळे तो मुद्दा नव्हता. या तीनही ठिकाणी स्थानिक मुद्दे होतेच, पण मोदी हा महत्त्वाचा चेहरा होता आणि मोदींचा चेहरा तीनही ठिकाणी चाललेला आहे. अशा प्रकारची चर्चा होणं स्वाभाविक आहे. ज्या 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्या 4 राज्यांमध्ये 82 लोकसभेच्या जागा आहेत आणि या 82 लोकसभेच्या जागांच्या अनुषंगानं अर्थातच भाजपला फायदा होईल वगैरे वगैरे ही सगळी चर्चा सुरू होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे भाजपचं मनोबल वाढलेलं आहे. काठावरचे अनेक लोक भाजपकडे येऊ शकतात. ही सगळी चर्चा सुरू आहे आणि ते अगदी खरं आहे. माझा मुद्दा असा आहे की मुळात भाजपला फायदा काय होईल, कारण ज्या भाजपच्या 82 जागांचा उल्लेख आपण करतो आहे त्याच राज्यांमध्ये भाजपला असणाऱ्या जागा आत्ता जेवढ्या आहेत त्याहून अधिक वाढणं काही शक्य नाही आहे. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीनही ठिकाणी भाजपला जवळपास सगळ्या जागा लोकसभेच्या मिळालेल्या होत्या, अपवाद वगळता. त्यामुळे आता यापेक्षा काही फार वेगळं घडेल असं काही मानण्याचं कारण नाही. तेलंगणामध्ये थोडंसं चित्र बदलू शकतं. मुद्दा असा आहे की त्यामुळे भाजपला अधिक जागा मिळतील का असं काही वाटण्याचं काही कारण नाही. पण मग काय होईल, मग याचा नक्की फरक काय पडेल, फायदा काय होईल? मग कदाचित सगळ्यात महत्त्वाची राज्य जी आहेत आता त्यामध्ये महाराष्ट्र आहे, त्यामध्ये बिहार आहे, त्यामध्ये झारखंड आहे, त्यामध्ये अनेक वेगवेगळी जी राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये काय घडू शकतं अशी चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं काही मुद्दे जे मांडले जात आहेत की जे भाजपच्या बाजूनं आहेत आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये असतील. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इंडिया आघाडीचं मनोबल हे कच्चे झालेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे. काँग्रेस हा इंडिया आघाडीचा महत्त्वाचा चेहरा होता आणि आजही आहे. तो चेहरा पंक्चर झाला आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं एकूण त्या सगळ्या आघाडीतलं महत्त्व कमी होणार आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी इंडियासारख्या आघाडीला काँग्रेससारखा एक पक्ष हवाच असतो. काँग्रेस पक्ष किती मोठा आहे छोटा आहे हा मुद्दा नाही आहे, पण पॅन इंडिया अस्तित्व असणारा अशा प्रकारचा एक पक्ष नसेल तर राष्ट्रीय स्तरावर आघाडी उभी करणं अवघड होतं. केवळ ठिकठिकाणच्या प्रादेशिक पक्षांची आघाडी अशी उभी राहू शकत नाही, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे काँग्रेससोबत असणं हे इंडिया आघाडीमध्ये फार महत्त्वाचं आहे. पण आता जर आपण बघितलं तर ममता बॅनर्जींनी चक्क सांगून टाकलं की इंडिया आघाडीची जी बैठक आहे ती बैठकीला मी येणार नाही, कारण मला न विचारता सगळं ठरवलं गेलं. निवडणूक निकालानंतर लगेच ममता बॅनर्जींनी या प्रकारे तलवार उपसणं हे काय सांगतं? याच्यामध्ये चूक काँग्रेसची पण आहे, कारण काँग्रेसनं मुळामध्ये आपण जर बघितलं तर समाजवादी पक्षासोबत युती केली नाही, त्यामुळे ते मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये तोही फटका बसला. छत्तीसगडमध्ये सुद्धा अशा प्रकारचा फटका बसला. मुळामध्ये घटक पक्षांना जो सन्मान दिला पाहिजे, त्यांच्यासोबत बोलणी केली पाहिजेत,
हा प्रकार काँग्रेस करत नाही हा एक भाग होताच. पण आता जेव्हा तुम्ही पराभूत होता, या प्रकारे तुमचं महत्त्व कमी होतं, तेव्हा तर तुमचं स्थान फार धोक्यात येतं. त्यामुळे इंडिया आघाडीच एकूण धोक्यात आलेली आहे. मुळातच ममता बॅनर्जी कशा असतील, कशा वागतील हे माहिती नव्हतं. त्याबद्दल शंका व्यक्त होतीच. आणि मुळात ममता बॅनर्जी यापूर्वी भाजपसोबतही होत्या, आता काँग्रेससोबत आहेत असं म्हणतायत. पण याचा अर्थ त्या फार निष्ठावंत त्या आयडिओलॉजीच्या अनुषंगानं आहेत असं काही मानण्याचं कारण नाही. त्यामुळे साधा मुद्दा असा आहे की ममता बॅनर्जी या समजा इंडिया आघाडीतून गेल्या बाहेर. आम आदमी पक्षाबद्दलची भूमिका अनेक वेळा बोलली गेलेली आहे. अनेक जण आम आदमी पक्षाला भाजपची बी टीमसुद्धा म्हणतात. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी विखुरली, विस्कटली तर ते भाजपच्या फायद्याचं ठरू शकतं. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो त्यापेक्षाही महत्त्वाचा असा आहे की मुळामध्ये भाजपला काय करायचं आहे, तर भाजपला कायमच मतांचं विभाजन करायचं आहे विरोधकांच्या. आणि विरोधकांच्या मतांचं विभाजन झालं तर आपण जिंकू शकतो याची खात्री भाजपला आहे. आणि या मतांचं विभाजन होऊ नये असा प्रयत्न विरोधकांचा आहे किंवा असायला हवा. पण प्रत्यक्षात मात्र आता विरोधकांचं विभाजन मतांचं बऱ्यापैकी होईल अशी तयारी भाजपने केली आहे. आणि या निवडणूक निकालानंतर आता बरेचसे घटक पक्ष जे काँग्रेससोबत होते ते थोडीशी वेगळी भूमिका घेतील, फटकून राहतील, भाजपसोबत जातील असं काही होऊ शकतं. अगदी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतले काही नेते थेटपणे भाजपसोबतच गेले तरी आश्चर्य वाटू शकणार नाही. अशा प्रकारची आत्ता अवस्था आहे. हे सगळं होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल वगैरे वगैरे, हे सगळं बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये काय होईल, भाजपच्या बाजूनं काय होईल? महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये मुळात आता भाजपची बाजू जी आहे ती वरचढ होईल. त्यामुळे शिंदे गटाचं मनोबल वाढलेलं आहे, त्यामुळे भाजपचं मनोबल वाढलेलं आहे, अजित पवार गटाचं मनोबल वाढलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी वोट बँक जी आत्ता आहे तर ती बऱ्यापैकी भाजपकडे जाईल असं म्हटलं जातं. जरांगे पाटील आणि ओबीसींचं आंदोलन या सगळ्या आंदोलनाचा परिणाम म्हणून ओबीसी वोट बँक बऱ्यापैकी एकवटेल आणि ती ओबीसी वोट बँक भाजपसोबत जाईल असं पण म्हटलं जातं. आणि या सगळ्यामध्ये आत्ता महाविकास आघाडीमध्ये थोडीशी फटाफट होईल. जी वज्रमूठ होती ती वज्रमूठ सैल होईल. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे तीनही नेते पक्ष जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याच काही कुरबुरी होतील वगैरे वगैरे. त्यामुळे ते सगळं धोक्यात येईल. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीतसुद्धा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपला अनुकूल वातावरण तयार होईल आणि फटका बसेल तो मात्र महाविकास आघाडीला. अशा प्रकारची एकूण चर्चा सुरू आहे. हे खरं आहे का म्हटलं तर हे खरं आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे निवडणूक म्हणजे. आणि एकूणच भाजप आणि मोदींच्या प्रचाराची पद्धत ही पूर्णपणे सायकोलॉजिकल वॉरफेअरसारखीच असते. परसेप्शन, मोदी मॅजिक, मोदी करिश्मा, मोदी है तो मुमकिन है, काही झालं तरी मोदींना हरवणं अशक्य आहे, अशा प्रकारचं वातावरण ज्या प्रकारे तयार केलं जातं. त्यामुळे मोदी आहेत म्हणून भारत आहे, मोदी आहेत म्हणून भारताला जगाच्या पाठीवर महत्त्व आणि किंमत आहे, अशा प्रकारचं एक मोठं परसेप्शन तयार करणं, मोदींची लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा तयार करणं आणि ही सगळी प्रतिमा आणि ती प्रतिमा वापरणं. मोदी नावाचा जो पोस्टर बॉय भाजपला मिळालेला आहे त्याचा यथेच्छ वापर भाजपनं आजवर केला. 2014च्या निवडणुकीमध्ये केला. 2019च्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं जात होतं की ते जरा मागं पडलं आहे, पण प्रत्यक्षात मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये अधिक जागा मिळाल्या भाजपला, 303 जागा मिळाल्या. 2024च्या निवडणुकीमध्ये आता काय होईल असं बोललं जातं आहे. काहीजण म्हणत आहेत की मोदींची जादू ओसरली आहे, मोदींचा करिश्मा कमी झाला आहे, मोदींची लोकप्रियता घसरते. पण 3 राज्यांच्या निवडणुकीमध्ये लक्षात आलं की मोदींचं मॅजिक अद्यापही कायम आहे. आता या सगळ्याचा परिणाम म्हणून देशात काय होईल, राज्यात काय होईल, मला स्वतःला असं वाटतं की एवढं सोपं नाही आहे. मुळामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप जिंकू शकेल, भाजपच जिंकेल असं म्हटलं जातं आहे, भाजपच जिंकेल, मोदीच पुन्हा जिंकतील, हे एवढं सोपं आहे असं मला वाटत नाही. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की 2018मध्ये विधानसभा निवडणूक झाली तेव्हा मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान ही 3ही राज्य काँग्रेसनं जिंकली होती. त्यानंतर काही महिन्यात लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसची धोबीपछाड झाली आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं 303 जागा जिंकल्या. मला असं वाटतं की हे एवढं सोपं नसतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की देशपातळीवर आपण विचार केला तर असा विचार केला पाहिजे की मोदींना किंवा भाजपला ध्रुवीकरण करायचं आहे, धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे आणि विरोधकांच्या मतांचं विभाजन करायचं आहे. विरोधकांच्या मतांचं विभाजन काही प्रमाणामध्ये होईल, त्यासाठी काही पक्ष खास भाजपच्या सोबत असतीलसुद्धा, भाजपची बी टीम, सी टीम जे काही असेल ते असेल, हे सगळं शक्य आहे. पण धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा देशभर चालू शकतो असं मानण्याचं कारण नाही. तो हिंदी बेल्टमध्ये चालेल, काऊ बेल्टमध्ये चालेल, हे खरं आहे. पण दक्षिण भारतामध्ये जवळपास
128 जागा आहेत लोकसभेच्या, तिकडे चालेल का? तिकडे विचार केला पाहिजे. हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये बाकीच्या सगळ्याच राज्यांमध्ये सरसकटपणे चालेल असं पण मानायचं कारण नाही. साधी गोष्ट आहे, बिहारची आत्ता अवस्था काय आपल्याला माहीत आहे, झारखंडची अवस्था काय आपल्याला माहीत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सगळ्यात महत्त्वाचं राज्य आहे, बंगालची अवस्था काय हे आपल्याला माहीत आहे, दिल्ली पंजाब चित्र वेगळं आहे. त्यामुळे सगळीकडे सारखंच चालेल असं काही मानायचं कारण नाही. त्यामुळे आव्हान उभं राहू शकतं. हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे महाराष्ट्रामध्ये काय घडू शकतं, याच्यावर आपण आत्ता बोलूया. अनेकांना असं वाटतं आहे, आत्ता काही विचारवंत आणि पत्रपंडित असं म्हणत आहेत की काही झालं तरी महाराष्ट्रामध्ये आत्ता भाजपची सत्ता येणार, याच्यामध्ये काही शंका नाही. साधी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि महाराष्ट्र हा फारच महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचं राज्य आहे आणि भाजपला काही झालं तरी महाराष्ट्र हवं आहे. कारण उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा ह्या भारतामध्ये महाराष्ट्रात आहेत. पण हे महाराष्ट्र हेच ते राज्य आहे की ज्यानं मोदींची आत्तापर्यंत प्रचंड दमछाक केलेली आहे. ज्या प्रकारे भाजपला नामोहरम केलं गेलेलं आहे, ज्या प्रकारे भाजपला मानहानिकारक पद्धतीनं तोंडावर पाडलेलं आहे, ते भारतामध्ये एकाच राज्यानं, दॅट इज महाराष्ट्र. 2014च्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना एवढा प्रचंड विजय मिळाला, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र शिवसेनेनं भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली. एवढंच नाही, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देदीप्यमान विजय मिळवून सुद्धा 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला तेव्हा स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी, पण भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. 2014मध्ये काळ किती वेगळा होता आपल्याला माहिती आहे. 2014मध्ये पूर्णपणे मोदींची लाट होती. मोदींची लाट होती. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तांतर झालेलं होतं. एवढं होऊनसुद्धा 2014मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्वतःच्या बळावर संपूर्णपणे यश मिळवता आलं नाही. सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप ठरला, पण स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिला, मग शिवसेना सोबत आली, मग सरकार बनवलं. पण 2014मध्ये ही अवस्था होती. 2019मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 303 जागा मिळाल्या. भाजपला 303 जागा मिळाल्या, पण 303 जागा मिळाल्यानंतरसुद्धा विधानसभा निवडणुकीनंतर काय झालं ते आपण बघितलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना हे खरं म्हणजे निवडणुकीपूर्वी एकत्र होते, पण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे भूमिका घेतली, भाजपसोबत जायचं नाही. त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला माहीत आहे. त्यानंतर पहाटे शपथविधी झाला, ते सरकार उलथवून टाकलं गेलं. नंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीतरी करून महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा यासाठी बरेच प्रयत्न झाले. बरेच म्हणजे काय झालं, खूप झाले प्रयत्न. सुरुवातीला महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं, शिवसेना फोडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, हे सगळं घडलं. पण अद्यापही महाराष्ट्र भाजपच्या आवाक्यात आला आहे असं म्हणता येणार नाही. उलटपक्षी उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीची एक लाट तयार झाली, शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट तयार झाली. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जरांगेंचं आंदोलन, ओबीसींचं आंदोलन हे जरी असलं तरीसुद्धा याचा अर्थ असं मानण्याचं कारण नाही अजिबात की त्या आंदोलनांमुळे पूर्णपणे हे सगळं कमी झालं आहे की भाजपला अनुकूल वातावरण तयार झालं आहे. उलटपक्षी भाजपला चिंता करावी असंच वातावरण महाराष्ट्रामध्ये आजही आहे. त्याची चिंता मोदींना आहे, भाजपला आहे. निवडणुकीचा निकाल लागला आणि निकाल लागल्या दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये असावेत, सिंधुदुर्गमध्ये यावेत आणि त्यांनी नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा असेल असं जाहीर करावं. हा योगायोग नाही आहे. कारण महाराष्ट्र किती महत्त्वाचं आहे आणि आता अजेंडा महाराष्ट्र, मिशन महाराष्ट्र हे भाजपला कळलेलं आहे. तर महाराष्ट्राकडे नीटपणे लक्ष भाजप देईल याच्यामध्ये काही शंका नाही. पण ते तेवढं सोपं नाही याची कल्पना त्यांना पण आहे, हे आपण पण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्र काही सोपं राज्य आहे का? एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे आणि मुंबई म्हटलं की गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या लेखी मुंबई किती महत्त्वाची आहे ते आपल्याला माहीत आहे. हीच ती मुंबई आहे की ज्या मुंबईसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र युतीमध्ये सत्तेमध्ये असतानासुद्धा राज्यात आणि केंद्रात 2017मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपनं शिवसेनेच्या विरोधामध्ये लढवली आणि जवळपास शिवसेने एवढ्या जागा मिळाल्या, पण सत्ता शिवसेनेची आली. मुद्दा असा आहे की मुंबई असं शहर आहे, मुंबई असा परिसर आहे म्हणजे अवघ्या गुजरातमध्ये मिळून जेवढ्या महानगरपालिका आहेत, किती 8 महानगरपालिका गुजरातमध्ये आहेत. पूर्ण गुजरात राज्यात आपल्या एकट्या मुंबईच्या परिसरात 10 महानगरपालिका आहेत. त्यामुळे मुंबई हे फार महत्त्वाचं सेंटर आहे, आर्थिक राजधानी आहे भारताची वगैरे अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सगळ्याच अर्थाने फार महत्त्वाचं आहे. पण महाराष्ट्र समजणं आणि महाराष्ट्र जिंकणं हे एवढं सोपं नाही आहे. उलटपक्षी माझं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी सरकार पडलं त्याच्यानंतर आत्ता उद्धव ठाकरे
शरद पवार आणि काँग्रेस यांच्यामध्ये आत्ता जी एकसंधता आहे ती उलट महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा पण नव्हती. स्थापन होण्यापूर्वी तर नव्हतीच, पण स्थापन झालं तेव्हाही नव्हती. आता उलट पक्षी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांच्यामध्ये फार एकात्म असं वातावरण आहे. लोक कमी असतील, आमदार कमी असतील, पण एकतर वोट बँक पण आहे, सहानुभूती पण आहे आणि समन्वय पण आहे. तर हा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. याच्या उलट भाजपमध्ये अजिबातच आलबेल नाही आहे. म्हणजे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट या तिघांचं एकमेकांशी काही फार सख्य आहे असं मानण्याचं कारण नाही. उलट पक्षी ग्राउंडवर या तिघांचा संघर्ष सुप्त आणि उघड सुरू आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये हे सगळं चित्र उमटेल, हे दिसेल आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला उलट पक्षी फटका बसू शकतो. जे म्हटलं जातं की ओबीसी वोट बँक हे पूर्णपणे भाजपकडे जाईल, यालाही फार मोठं तथ्य याच्यामध्ये असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की ओबीसी वोट बँक मुळामध्ये अशी एकसंध आहे असं मानायचं कारण नाही. आणि दुसरं असं की शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे किंवा म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेकडे ओबीसी वोट बँक फार मोठ्या प्रमाणात आहे. हे जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की हे एवढं सोपं नाही आहे. शिवसेनेकडे ओबीसी वोट बँक आहे. उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती आत्ता आहे त्यांच्यासोबत कधी नव्हे ते मागासवर्गीय जाती, त्याच्यानंतर मुस्लिम, हे सगळेसुद्धा जे काही असतील ना, हेही घटक आता शिवसेनेच्या बाजूने आहेत. काँग्रेस हा याच्यामधला फार वेगळा प्लेयर आहे. मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे राहुल गांधी यांच्या पदयात्रा भारत जोडो याला महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला, शेजारचं कर्नाटक आणि शेजारचं तेलंगणा हे दोन्ही राज्य ज्या प्रकारे काँग्रेसनं जिंकली, त्याचा परिणाम शेजारच्या महाराष्ट्रामध्ये होणार नाही असं मानायचं कारण नाही. शेवटी महाराष्ट्राचा कनेक्ट हा कर्नाटकशी आहे, तेलंगणाशी आहे. महाराष्ट्राचा कनेक्ट हा मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड यांच्याशी फार कमी आहे. हे जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्याचा परिणाम जो आहे तो होऊ शकतो. आणि त्यामुळे ज्या प्रकारे इकडे निकाल लागला त्या प्रकारे इकडेसुद्धा गोष्टी घडू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं ना, शिवाय काऊ बेल्ट, गायपट्टा आणि महाराष्ट्र यांची सांस्कृतिक परंपरा वेगळी आहे, यांची अस्मिता वेगळी आहे, यांची संस्कृती वेगळी आहे, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. महाराष्ट्राला सामाजिक प्रबोधनाची एक वेगळी परंपरा आहे. फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आणि तो वारसा आहे. त्यामुळे राम मंदिरानंतर ज्या प्रकारे वातावरण अन्यत्र तयार होईल तसंच वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल असं मानण्याचं कारण नाही. महाराष्ट्र हा एका वेगळ्या पद्धतीचं राज्य आहे महाराष्ट्र, हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा परिणाम होईलच, पण तो किती होईल हे बघितलं पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की तेलंगणामध्ये BRS नावाचा पक्ष फार महत्त्वाचा आहे, पण तो पराभूत झाला. तेलंगणामध्ये काँग्रेस आली. ज्या BRSचा वापर महाराष्ट्रामध्ये मतांचं विभाजन करण्यासाठी, काँग्रेसच्या जागा कमी करण्यासाठी करण्याचा विचार होता, ती BRS आता महाराष्ट्रामध्ये येईलच, पण ती पंक्चर झालेली असेल. त्यामुळे त्या BRSचा किती उपयोग होईल आणि ज्या BRSला काँग्रेसनं तेलंगणात पराभूत केलं, त्या BRSला इथे काँग्रेसच्या विरोधामध्ये जर उभी ठाकली ती, तर त्याला फार मोठं जनमताचा कौल मिळेल असं काही मला वाटत नाही. त्यामुळे तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. या सगळ्या मुद्द्यांचा विचार जर केला तर या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार नाही असं नाही, तो निश्चितपणे होणार आहे. पण लोकसभा निवडणुकीवर एवढा परिणाम होईल की जणू काही ते आता एक हाती होईल. विधानसभा निवडणुकीमध्ये 3 राज्य जिंकल्यामुळे, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड जिंकल्यामुळे असं काही घडेल की ज्यामुळे आता विरोधक पूर्णपणे संपून जातील असं मानण्याचं अजिबात कारण नाही. मला स्वतःला असं वाटतं की तेलंगणा काँग्रेसनं जिंकलेलं आहे. मिझोराममध्ये काही वेगळाच निकाल लागलेला आहे. तिथल्या स्थानिक नवख्या पक्षानं सत्ता संपादन केलेली आहे, एका जुन्या पक्षाला MNFला पराभूत करत. त्यामुळे लोक आता वेगळे पर्यायसुद्धा शोधण्याच्या मूडमध्ये आहेत. ज्याप्रमाणे तेलंगणामध्ये वेगळा पर्याय लोकांनी निवडला, ज्याप्रमाणे मिझोराममध्ये वेगळा पर्याय लोकांनी निवडला, त्यामुळे वेगळा पर्याय निवडण्याचा विचार लोक महाराष्ट्रामध्ये सुद्धा करू शकतात. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फार मोठा परिणाम या आत्ताच्या निकालाचा होईल असं मानण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली विधानसभा निवडणुकीत तर मला आश्चर्य वाटणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये एकूणच देशभरामध्ये मोदींच्या समोर आव्हान उभं राहिलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. हे विश्लेषण आहे. काय घडेल आपण बघूया. एनिवे, आज थांबतो.